Now, next point is factors group. Next point is factor groups. Factor groups. वन थेरम. अगोदरचा जो पॅटर्न होता परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये हा 15 मार्काला थेरम विचारण्यात येत होता. हा आता याच्यात किती मार्क्सला विचारतील माहित नाही, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम इन ग्रुप थेरी. फ्रीडम थेरम लाईक G be a group, let G be a group and H a normal subgroup of G. The set हे बघा G by H, but it's collection of all AH where A belongs to G. That is the of set of all cosets of H in G. याला ब्रॅकेट मध्ये टाकूया आपण. is a group under the operation a h into bh equal to abh into abh. आता इथं बघा, आतापर्यंत कोसेट जेव्हा वापरत होतो आपण तेव्हा लेफ्ट राईट कोसेट म्हणत होतो. इथं फक्त कोसेट म्हणतात का? काय फक्त कोसेट्स म्हणतात का? लेफ्ट राईट का म्हणत नाहीत? कारण नॉर्मल असल्यामुळं दोन्ही सारखे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉर्मल? लेफ्ट इक्वल टू राईट, त्याच्यामुळे फक्त कोसेट्स म्हणतात. व्हॉट इज द क्लेम गिवन? व्हॉट इज गिवन? G is a group and H is normal in G. लक्ष द्या, नंतर लिहा. What is claim? What is claim? G mod H is group. बरोबर आहे? म्हणजेच काय काय प्रूव्ह करावं लागेल? दॅट इज टू प्रूव्ह. तर अशा केसेसमध्ये काही काही वेळेस आपल्याला प्रूव्ह करावं लागतंय ऑपरेशन इज वेल डिफाईन्ड. ऑपरेशन हे ऑपरेशन ए एच इंटू बी एच इज वेल डिफाईन. म्हणजे ते जेव्हा आपण हे दोन एलिमेंट बायनरी ऑपरेशन म्हणतो ना, याला ते व्यवस्थित आहे का, म्हणजे ते फॉलो करतं का, फंक्शन आहे का. दॅट इज द मिनिंग ऑफ ऑपरेशन इज वेल डिफाईन. नंबर 2 काय काय प्रूव्ह करायचं? असोसिएटिव्ह लॉ. नंबर 3 व्हॉट? ऍडिटिव्ह नाही, आयडेंटिटी ना. आयडेंटिटी, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. And number 4, what is last? Existence of inverse. या 4 गोष्टी आपल्याला प्रूव्ह कराव्या लागतील, तेव्हा हा ग्रुप होईल. हो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेल डिफाइंड ऑपरेशन? Suppose A is a function from A to B
डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. वेल डिफाईन म्हणजे काय? डोमेनचे दोन एलिमेंट सारखे घ्यायचे, डोमेनचे दोन एलिमेंट घ्यायचे सारखे, आणि एफ ऑफ एक्स त्यांच्या इमेजेस सुद्धा सारख्या दाखवायच्या. दिस इज द मिनिंग ऑफ वेल डिफाईन. व्हॉट इज वन वन? हा, वेल डिफाईन. व्हॉट इज वन वन? कसं दाखवतो वन वन? वन 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 वन. वन वन. तर इमेजेस सारख्या घ्यायच्या, एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय, आणि एलिमेंट सारखे दाखवायचे. दॅट इज वन डिफाईन. वेल वन वन. इमेजेस ना, एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी घेतो आणि ए इक्वल टू बी दाखवतो. दॅट इज वन वन. वेल डिफाईन काय? एलिमेंट सारखे घ्यायच्या आणि त्यांच्या इमेजेस सारखे दाखवायचे, एकमेकाच्या रिव्हर्स प्रोसेस आहे. ठीक आहे. ओके. तो फर्स्ट वन, व्हाट इज फर्स्ट वन? ऑपरेशन इज वेल डिफाईन. ऑपरेशन इज वेल डिफाईन हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? नाउ व्हॉट इज जी मॉड एच? जी मॉड एच काय आहे? सगळे कोसेट्स आहेत, सगळे कोसेट्स आहेत. कोणाचे? एच चे. एच चे सगळे कोसेट्स म्हणजे जी मॉड एच. तर अशा प्रकारचे एलिमेंट आहेत. बरोबर आहे. आता ऑपरेशन वेल डिफाईन साठी काय करावं लागेल आपल्याला? दोन एलिमेंट सारखे घ्यायचे आणि त्याची इमेजेस सुद्धा सारखी दाखवायची. तर बघा, लेट ए बी सी डी belongs to G such that AH equal to CH and BH equal to DH. लक्ष द्या व्यवस्थित, हे प्रॉपर्टी त्याच्यानुसार कळेल आपल्याला. So AH equal to CH and BH equal to DH. We will prove ABH equal to CDH. ABH equal to what is well defined? F of x equal to f of y. Well defined. So f of x म्हणजे ABH इमेज इक्वल टू एफ ऑफ वाय CDH. दोन एलिमेंट इमेजेस सारखे घ्यायचे, म्हणून आपण हे चार एलिमेंट इथे घेतलेले आहेत. तर आपल्याला आता हे प्रूव्ह करायचे. वी विल प्रूव्ह ABH इक्वल टू CDH. तर काय होईल बघा हे. ओके. ऍज ए हा एच मध्ये असतो का? प्रत्येक एलिमेंट हा त्याच्या कोसेट मध्ये असतो. बट एच म्हणजेच काय आहे? CH. एच म्हणजे काय आहे? CH. दिस इम्प्लाइज ए हा CH मध्ये आहे, म्हणून आपण ए ला C इंटू सम एच लिहू शकतो. फॉर सम एच बिलॉंग्स टू एच. काही अडचण याच्यात? ए हा कुठं आहे? CH मध्ये, म्हणून ए ला C इंटू सम एलिमेंट ऑफ एच लिहू शकतो. क्लिअर आहे. तसंच बी कुठं आहे? BH मध्ये. BH म्हणजेच काय आहे? DH. सो वी कॅन राईट B इक्वल टू D इंटू सम H1 फॉर सम H1 बिलॉंग्स टू H. याच्यात कोणाला काही अडचण नाही, राईट. देअरफॉर ABH इक्वल टू, आता आपल्याला काय दाखवायचं? ABH इक्वल टू CDH. तो ABH इक्वल टू किमती ठेवून देऊया. ए ची किंमत काय आहे? CH. बी ची किंमत काय आहे? DH1 इंटू H. नाउ वी आर इन ग्रुप, सो वी कॅन, जेव्हा आपल्याला ब्रॅकेट दिसेल तेव्हा काय आठवायला पाहिजे? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. CHD इंटू H1H. काय अडचण? CHD इंटू H1H. H1 कुठला आहे? H मधला.
तर H1H कुठं जाईल? H मध्ये. सो आय कॅन राईट दिस ॲज CHDH. CHDH. कळतंय? सिन्स H1 बिलॉंग्स टू H. काय अडचण याच्यात? दिस इज नाउ CH आणि D कुठले आहेत? CH आणि D कुठले आहेत? किंवा किंवा सो CH. व्हॉट इज DH? DH ला काय लिहू शकतो आपण? HD लिहू शकतो. DH ला HD कारण सिन्स H इज नॉर्मल सबग्रुप आहे म्हणजे काय झालं? AH इक्वल टू HA. सो DH इक्वल टू HD. काय अडचण याच्यात? याच्यात काय अडचण? काहीच नाही. नाउ H कुठला आहे? कन्फ्युजन होते का? ABH इक्वल टू ए ची किंमत, बी ची किंमत, H. असोसिएटिव्ह वापरली. CHD H1H मधला आहे म्हणून यांचा गुणाकार H होतो. म्हणजे काय आलं? CHDH. बट H इज नॉर्मल त्याच्यामुळं DH इक्वल टू HD. म्हणून DH च्या ठिकाणी काय लिहिलं? HD. दिस इज नाउ H कुठला आहे? H मधला. सो व्हॉट इज H इंटू H? Capital H. So this is CHD. Again HD is normal. So this is CDH. So ABH equal to CDH. Therefore operation is well defined. Therefore operation is well defined. कारण वरी बायनरी ऑपरेशन आहे असं म्हणलेलं आहे का? नाही, फक्त ऑपरेशन आहे म्हणजे त्यामुळे आपण ती बायनरी आहे क्लिअर केलं. व्हॉट इज सेकंड प्रॉपर्टी? असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय? असोसिएटिव्ह लॉ म्हणजे 3 एलिमेंट घ्यावे लागतील. ABC राईट. AH BH CH बिलॉंग्स टू G mod H. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं मग आता? यस, असोसिएटिव्ह प्रूव्ह करायचं ना. AH इंटू BH CH इक्वल टू काय प्रूव्ह करायचं? AH BH इंटू CH असोसिएटिव्ह. तो LHS. What is LHS? AH BH CH. So this is AH into what is the operation? Operation काय आहे? AH into BH equal to ABH. So what is this? BH into CH equal to BCH. Clear है? So this is equal to, so can I write this as A into BCH? How? Sir? So this is one coset, this is another coset. Its गुणाकार is A into BCH. Definition. अडचण येईल का काही हर्षदा? असं वाटतंय मला. So by associativity, we can write this as AB into CH. Again by definition, it is ABH into CH. Clear है का? Again this is A into H, B into H, CH. Instead of this, we will make one bracket only. AH into BH into CH. So this is RHS. Clear है? What is third?
एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी म्हणजे काय? एक्झिस्टन्स ऑफ ए इंटू, येस, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. लेट E belongs to G be the identity, right? Therefore, EH belongs to G mod H. G is the element into H, right? And and what is EH into AH equal to by definition? So this is EAH, right? But what is EA? AH. And AH into EH equal to AEH. This is AH. म्हणजे काय प्रूव्ह केलं आपण इथं? दिस इम्प्लाइज EH into AH equal to AH, which is equal to AH into EH. This means EH is the identity, is the identity of G mod H. Identity definition काय असते? AE equal to A equal to EA, तेव्हा आयडेंटिटी. आणि इनव्हर्सची AB equal to E equal to BA, then B is called inverse of E. So HE म्हणजेच H is the identity of G mod H. म्हणजे हा जो मॉडचं म्हणतो ना आपण H कोशंट म्हणतो याला, दिस इज द आयडेंटिटी. व्हॉट इज लास्ट प्रॉपर्टी? एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आपल्याला आता? तर अशी प्रॉपर्टी प्रूव्ह करायची, हा बी काढायचा. ठीक आहे. सो फोर्थ वन, एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स. लेट AH बिलोंग्स टू G mod H. ठीक आहे, एक एलिमेंट घेतला. ऍज A belongs to G implies A inverse belongs to G असतं. Therefore, A inverse H belongs to G mod H. काय अडचण? G mod H म्हणजे काय? G चा एलिमेंट इंटू H. G चा एलिमेंट इंटू H. आता बघा, A बिलॉंग्स टू G आहे तर AH असेल. A इनवर्स बिलॉंग्स टू G आहे तर A इनवर्स H असेल आहे. Therefore, what is AH into A inverse H equal to? काय होईल? So this is A inverse H, which is EH, and A inverse H into AH equal to A inverse AH, which is EH. म्हणजे काय प्रूव्ह केलं आपण? Equal to AH into A inverse H. So this implies A inverse H is the inverse of कोणाचा? Inverse of AH. Therefore, all the properties of group are satisfied. Therefore, G mod H is group. What is the operation? AH into BH equal to ABH. So, आता या ग्रुपला नाव जे आहे, नाव आहे ते लिहूया डेफिनेशन. डेफिनेशन त्याला म्हणायचं फॅक्टर ग्रुप. त्याला काय म्हणायचं? फॅक्टर ग्रुप. सो आय विल राईट लेट, नंतर लिहा सगळं. एच बी अ नॉर्मल सबग्रुप ऑफ जी. एच बी अ नॉर्मल subgroup of a group G, then G mod H, the set of, कसला सेट आहे?
all cosets of H in G is a group with operation. कोणतं ऑपरेशन आहे? With operation AH into BH equal to ABH. This group is called this group is called factor group. Factor group किंवा यालाच म्हणतात कोशेंट ग्रुप. कोशेंट ग्रुप कोणाचा? कोणाचा? कोशेंट ग्रुप ऑफ G by H. This is the definition.